देवाच्या कृपेने चांगली झाली की कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। लाईट नसल्यामुळे मशीनही बंद आणि सर्वांचं पाणी सुद्धा भरायचं राहिलेलं आहे। इकडे गेली तर माझ्याच अंगावर यायचं परत। वायरी बघा कशा कोसळले। जे ऑब्जेक्शन घेतात ना विकास होऊ नये म्हणून जे अडवले ना त्यांनी बघायचंय आहे की नाही। ऑब्जेक्शन घेत आहेत विकास व्हायला पाहिजे या एरियाचा लवकर लवकर। तर ऑब्जेक्शन घेऊन त्यांना स्वतःचं साध्य करण्याकरिता प्रयत्न चालले आहेत, पण लोकांचा मात्र विचार केला जात नाही आहे की लोक कुठल्याच प्रसंगांना समस्यांना तोंड देत आहे याचा कोणी विचार नाही करत। जो तो फक्त आपलाच विचार करतो। तर ही गोष्ट कुठेतरी सरकारने पण लक्षात घेतली पाहिजे आणि ह्या एरियाचा विकास लवकरात लवकर व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आपले आकाशजी गुप्ता तर एरियाचा विकास करण्यासाठी सज्जच आहेत, पण जे ऑब्जेक्शन घेणार आहे ना बघा काय अवस्था आहे। ऑब्जेक्शन नसतं घेतलं तर आता एवढ्यात रूम तोडून आपल्याला सगळ्यांना रूम पण राहायला दिली असती। तर हे काय घडतंय ते चांगलं नाही आहे। डीपीटीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ते सगळ्यांनी आता गोष्टीचा जो तो आपला विचार करतो, माझी जागा पण याचे ऑक्युपायर्स आहेत इथले, त्यांचा विचार कोणी करायचा। हे मधल्यामध्ये इकडच्या जनतेचा मात्र सगळं हालअपेष्ट जनतेला सोसावे लागत आहे, त्याचा कोणी विचार केला पाहिजे। नमस्कार मंडळी, मी गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। तर मंडळी, नेहमी मी चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवत असते। वरळीगाव जनता कॉलनी येथे मी उभी आहे आणि ते खूप मोठी आपत्ती कोसळलेली आहे। तर तुम्हाला माहिती आहे की सध्या खूप मोठा पाऊस आहे कोकणात, पण रत्नागिरीला वगैरे खूप पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता अचानक संध्याकाळच्या वेळेला वरळीगाव जनता कॉलनी येथे पूर्ण घरच खाली कोसळलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्ही जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवते। आणि नुसतंच एक घर कोसळल्यामुळे बाकीच्या घरांना पण खूप प्रॉब्लेम झाला आहे, कारण इथे पूर्ण लाईट्स वगैरे आहे, सगळ्यांच्या एकत्र वायरी आहेत आणि ते अचानक घर कोसळल्यामुळे सगळ्या वायर्स वगैरे खाली आलेले आहेत आणि सगळ्यांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। त्यामुळे आता सगळ्यांना जनता कॉलनी एरियामधील लोकांना म्हणजे जवळच्या लोकांना आता काळोखात राहावं लागणार आहे। माहीत नाही की कधी काम चालू होणार आहे, तर बिल्डरपर्यंत पण ही बातमी पोहोचायला पाहिजे म्हणा। आता आपले पण विकासक ते काम करतायत त्यांचं बरोबर, पण आता ही अचानक आपत्ती कोसळलेली आहे। तर आशा करते की लवकरात लवकर या एरियाचा विकास व्हावा, पण विकास व्हायचा तेव्हाच होणार। पण हे अचानकपणे म्हणजे अजून 1-2 वर्षामध्ये हे रूम तोडलेच असते सर्व, पण अचानक ही आपत्ती कोसळलेली आहे। दाखवते तुम्हाला मंडळी। चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल मात्र सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आता आपल्याला फक्त एक गोष्ट देवाच्या कृपेने चांगली झाली की कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। पाहू शकता कसं घर पूर्ण खाली आलंय आणि सगळ्या वायरी पण अशा खाली आलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांच्या घरातली लाईट पण गेलेली। लाईट नसल्यामुळे मशीनही बंद आणि सर्वांचं पाणी सुद्धा भरायचं राहिलेलं आहे। कधी होणार आहे काम आता? लाईट वगैरे आज येणार असं वाटत नाही। हा, काळोखामध्ये राहायला लागेल। पुढे जर गेली तर माझ्याच अंगावर यायचं परत। वायरी बघा कशा कोसळले। जे ऑब्जेक्शन घेतात ना विकास होऊ नये म्हणून जे अडवले ना त्यांनी बघायचंय आहे की नाही। ऑब्जेक्शन घेत आहेत विकास व्हायला पाहिजे या एरियाचा लवकर लवकर। तर ऑब्जेक्शन घेऊन त्यांना स्वतःचं साध्य करण्याकरिता प्रयत्न चालले आहेत, पण लोकांचा मात्र विचार केला जात नाही आहे की लोक कुठल्याच प्रसंगांना समस्यांना तोंड देत आहे। आज हे घर पडल्यामुळे बाकीच्या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे, याचा कोणी विचार नाही करत। जो तो फक्त आपलाच विचार करतो। तर ही गोष्ट कुठेतरी सरकारने पण लक्षात घेतली पाहिजे आणि ह्या एरियाचा विकास लवकरात लवकर व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आपले आकाशजी गुप्ता तर एरियाचा विकास करण्यासाठी सज्जच आहेत, पण जे ऑब्जेक्शन घेणार आहे ना बघा काय अवस्था आहे आणि ऑब्जेक्शन घेतलंय त्यामुळे हे सगळं घडलंय। ऑब्जेक्शन नसतं घेतलं तर आता एवढ्यात रूम तोडून आपल्याला सगळ्यांना रूम पण राहायला दिली असती।
तर हे काय घडतंय ते चांगलं नाहीये. आकाशी गुप्ता आपले विकासक पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. तर आता तरी बघा, सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. आणि आता आपली जी केस पण फाईल आहे हायकोर्टमध्ये, डीपीटीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आणि ते सगळ्यांनी आता गोष्टीचा जो तो आपला विचार करतो, माझी जागा, पण याचे ऑक्युपायर्स आहेत इथले, त्यांचा विचार कोणी करायचा? हे मधल्यामध्ये इकडच्या जनतेचा मात्र सगळं हालअपेष्ट जनतेला सोसावे लागत आहे. त्याचा कोणी विचार केला पाहिजे. तुम्ही कुठे घरात होता? एकच मिनिटाचा फरक. डोकी लावली, कण चालू केला आणि आतमध्ये गेली घराघरात. नशिबीचा हात देवीने वाचवला. मी निघून 5 मिनिटं मी येणार होती खाली जायला. मी निघून 5 मिनिटं नाही झालं तर साक्षी वहिनीचा फोन आला. मला झाली पाणी देणार काय? मी म्हटलं थांबा जरा थोड्या वेळ. कोण आहे का? बसून घ्या कुठेतरी. ड्रम पूर्ण चकला. फायर ब्रिगेडवाले पण आले, ते त्यांचं काम करतायत. पण आता हे सगळं ढिगारा उपसायचं काम कधी होणार माहीत नाही. त्यामुळे रस्ता सुद्धा बंद झालेला आहे लोकांचा जायचा यायचा. तुम्ही कुठे होतात? तुमचं घर तर त्यांच्या समोर आहे. हा, मी नुकतंच पाणी एक नळ चालू केलं आणि 1 मिनिटासाठी फक्त घरात गेली आणि ते सर्व पूर्ण कोसळलं खाली. आवाज आल्यावर म्हणून मी दरवाजाच्या वरती आली. तेव्हा मला समजलं की ते बाहेर कोसळलंय. मग बाबा कुठे होते? बाबा आतमध्येच होते. नशीब तेवढं बाबा. बापरे. कारण तुमची रूम त्यांच्या समोरच ना. मी आणि शर्मिला दरवाजावरतीच उभी होती, सनीची मम्मी. आणि त्याच्यात कसं आलं, वरून ते कोसळलं तर ती आतमध्ये गेली. मी इकडे होती मोठ्याच्या. कोणाची मम्मी? ज्या घरातली मम्मी, सनीची मम्मी. अच्छा, पाण्याचा नंबर होता ना, म्हणून ती बाहेर येत होती तोटी लावायला. घरातले मेंबर पण नशीब बाहेर आले. हा, मेंबर म्हणजे ती, कारण माझं आता होणारच होतं आणि ती येणार होती ना पाणी भरायला. एवढ्यात ती बघायला तिथे ह्याच्यावरती आली, उंबरट्यावरती आली आणि पूर्ण ते कोसळलं. मग बापरे. आतमध्येच थांबली आणि मी माझ्या इकडे. मग पण पाणी गेलं, आता लाईट गेली सर्वांची. लाईट गेली. मग मला तर वाटतं की सगळेच आता अशा म्हणजे अशा झोपड्या कुठेच दिसत नाहीये. आणि ते जनता कॉलनीमध्ये मात्र अशी खूप मोठी वसाहत आहे. जवळजवळ 2000 रूम्स आहेत. आणि मुंबईसारख्या शहरात असून सुद्धा पटपट विकास होत नाहीये. इथला सागर दर्शन चं मात्र काम झालं. पुढे जे रस्त्याच्या कडेला जे होतं त्यांचं काम झालं. हा थोडासा विभाग थोडासा वेगळा ह्याच्यामध्ये पडतो. फक्त या एरियाचा विकास राहिलेला आहे, तो लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि ही बातमी आहे ना सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि हा विकास आमचा लवकरात लवकर व्हायला पाहिजे या एरियाचा.